हे आपण लिहिलं ना, ह्या सगळ्या नोंदी आढळून आल्या आहेत. त्या संबंधित नागरिकांना निदर्शनात येण्याच्या अनुषंगाने या सर्व तलाठी यांच्या मार्फत गाव स्तरावर मोहीम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात यावं, जेणेकरून पात्र नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता सदर नोंदी पुरावा म्हणून सादर करता येईल. हे महसूल अप्पर मुख्य सचिवानं सगळ्या कलेक्टरसाठी पत्र काढले. 18 जानेवारी अंमलबजावणी कधी होणार आहे? चालू आजपासून चालू झाली. सगळे इकडे चालू आहे साहेब. होतंय मग 2 दिवसात प्रमाणपत्र द्यायचे सगळ्याचे कोणाला अर्ज केल्यावरच प्रमाणपत्र त्यांना माहित झालं तरच ना. त्यांना माहित बी झालं पाहिजे माहित करासाठीच मोहीम आहे ना सर. मग होईल आता ना. तुम्ही आमच्या हे प्रशासनाच्या लक्षात आलं नाही, तुम्ही हे लक्षात आणून दिलं, तुम्ही हे चांगली गोष्ट लक्षात आणून दिली. तर त्याच्यानुसारच तर आपण विभागीय आयुक्ताकडे बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर तुम्ही म्हणा का मराठवाड्यासारखं संपूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे. आता संपूर्ण महाराष्ट्रात हे काम सुरू आहे. आता ह्या नोंदी त्याच्या घरापर्यंत पोहोचणं का होतंय, तुम्हाला मी मागे सांगितलं का एखादा रामदास नाव आहे आणि वडगोदरी नाव आहे, रामदास आणि वडगोदरी, त्याची वंशावळ शोधाले नाही म्हटलं तर खूप वेळ लागतो. कारण तो कोणत्या त्या गावच्या रामदास असे 10 असतात, तर त्या रामदासाच्या 10 शोधाले थोडं कठीण जातं ना. तुम्ही हे लक्षात घ्या ना. त्याच्या चुकीच्या माणसाला कठीण गेलं नसतं. 1.5 महिन्यापासून त्यांनी प्रशासन सुरू केलं असतं. ते केलं हे पाय. याच्यासाठी वेगळी टीम तुम्ही सांगा. वंशवाळ पाहण्यासाठी शोधण्यासाठी आता एक प्रस्ताव आहे आपण पाठवला. कार्याला याच्यासाठी ही मान्यता जर 1.5 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं तेव्हाच घेतली असते तर प्रशासनाने काम केलं असतं. आता सगळ्या त्या गोष्टी आता तो नाही झाल्या, त्याच्यापेक्षा आता काय समोर करता येईल. आता एवढंच करा, आपलं तुम्हाला जे बोलणं झालं त्याप्रमाणे करून टाका. जे बोलणं झालंय त्याप्रमाणे करा. 54 लाख आपल्या नोंदी द्या. हे आम्हाला हे प्रस्ताव जो केलेला आहे तो खालचा सगळ्या सोयऱ्यांचा, तुम्ही सांगा. ते 54 लाख प्रमाणपत्र मिळाले तर तो कामाला येतो. बरोबर आहे. नसता नुसता तो कागद म्हणून आमच्या हातात राहतो. तुमच्या भावना अगदी बरोबर आहे, पण आपण हे तुम्ही सांगा. आम्ही काय करणार आहे? आम्ही शासनाला सांगणार. सचिवानं पत्र काढलं, सचिवानं कलेक्टरला सांगितलं, कलेक्टरने तहसीलदार सांगितलं, तलाट्याला सांगितलं. हेच करणार आहे का नाही? तुम्ही सांगा. प्रोसेस तर हेच आहे का नाही? आता ह्या प्रोसेस आपण केल्या नसत्या तर भाग अलग आहे. आपण ह्या सगळ्या प्रोसेस केलेल्या आहे आणि सगळ्या प्रोसेस तलाट्यापर्यंत गेल्या. त्याची कारवाई सुरू झाली. गावगावात दवंड्या सुरू झाल्या, लिस्ट लागणं सुरू झाल्या. आता ज्याला नाही भेट, आता एवढं तर गावातल्या गावात आता इथं अंतरवालेलं आहे, तर या ग्रामपंचायतमध्ये येऊन पाहिले पाहिजे का नाही त्यानं, बाबा माझं नाव लागलं का नाही लागलं. एवढं तर काम केलं पाहिजे का नागरिकांना. तुम्ही लावा ते करीत. ते तर लावलं ना, लावलं ना आपण. तुमचं भावना प्रामाणिक आहे, त्या आपण लावल्या ना. मला फोन द्या ना, गावाला फोन लावून बघतो मी. कुठल्याही गावात फोन लावा. हा, जिथं नाही लावला असून त्या अधिकाऱ्यावर कारवाई करू आपण. तुमचं काय बघा ना, पहिल्यांदा विचारा, तुम्ही खात्री करून घ्या. ज्या गावच्या नोंदी सापडल्या तिथंच लागेल. तुमच्या गावात लावली का? कुठलाही लावा, रॅन्डमली कुठल्याही गावात विचारा लावा. फोन लावून. नाही लावली काय म्हणता इथं? तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या का? तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या असेल तर लागणार नाही. ज्या ज्या गावात नोंदी सापडल्या त्या गावामध्ये दादा दौंडी देणं असेल, नोंदी ग्रामपंचायतवर लावणं असेल, सगळी आणि कामं चालू झाली आहेत. कायमस्वरूपी चालणारी प्रोसेस आहे. जातीचा दाखला म्हणजे हा कायमस्वरूपी चालणार ना, कारण आता 7 महिने चालली. आणखी नाही. आता तुम्ही सांगा, माझ्या गावातल्या 25% तुमचं वेगळं बाबा, तुमचं कल्याण झालंय, आमचं गुतलंय हाडू. 10% लोकांना जातीचा दाखला काढला. गरज पडली तर काढतो. गावाचं नाव काय? नाही गरज पडली की नाही, लय तरसालेले लोक. दहीपुरी नावाचं गाव आहे भाऊ. दहीपुरी नावाच्या ग्रामपंचायत मध्ये अशा नोंदी लावल्या. सगळ्या गावाचं नाव, रायभानला सिद्धू. तुमच्या गावात नोंदी मिळाल्या ना? बारसावाडा, प्रत्येक गावागावावर. बर, ठीक आहे. तर त्याचं ग्रामपंचायतनं काही लावलंय का? तिथं ग्रामपंचायतला तहसीलदार किंवा तहसीलच्या एखाद्या अधिकाऱ्याने येऊन तुमची तिथं काही नोंदी मिळालेल्या लावलंय की? कुठे आहेत मग असे हे असलेले? नाही लावलं ग्रामपंचायतला. हे काय वडीकाळा म्हणून गावी तिथे नोंदी सापडल्या का त्या गावात? बोला. बच्चे भोकडून ना देतो. 1 मिनिट फोन घ्या, बोला त्यांना. हा, वडीकाळीला नोंदी घ्या नाही बोला नाही काय. वडीकाळ्याच्या आज माझ्याकडे नोंदी सापडल्या का? कधी सापडल्या? आज सापडल्या. आज मला शालेय नाही, आम्ही अचानक फोन लावला. तुमच्या गावात लावले का? ते नाही म्हणतो. नोंदी तर सापडल्या. तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या आहे का? ते लिस्ट लावली नाही का? बरं लावली नाही लिस्ट तिथं? अरे शांतपणे नको शिकव तू. आज का सापडली मग लावली का नाही तो? अरे काय शांतपणा करतोय? हुशार झाला का? नोंदी सापडल्या तुमच्या? काय लावलं नाही? कधी?
काय लावलं नाही ते सांग. बरं, एक मिनिट ऐका. अरे, आता इकडे आलं तुम्ही म्हणजे तिथं काय? या लिस्ट लावली का सकाळपासून काय केलं मग ग्रामपंचायतला? ही पद्धत बरोबर नाही पहा. एक मिनिट हा, हे यांना बच्चू सांगा हे. भाऊकडे देतो. म्हणजे मग आम्ही काय इथं काय बच्चू बोलायला भाऊ. लावतो तुम्ही फजून. बच्चू भाऊ, भोकरदन तालुक्यातला इथं 70 नोंदी सापडलेल्या यादी लावली की विचारा. ते लागल्या नाही का तुमच्या लिस्ट नाही लागल्या का गावात. सरपंच ते कुठल्या गावाचं नाव काय? चांगलं नाही नावाचं लिहून घ्या ना. हा सगळा अनागोदी कारभार आहे. वेगळा आहे. हे बरोबर नाही आहे. हे सगळा अनागोदी कारभार आहे. तालुका कुठला आहे यांचा? हा, भोकरदन तालुक्यातले सरपंच आहे. करायची कारवाई काहीच करायचं नाही. गावाचं नाव बी घ्या त्यांचं. भोकरदन तालुका. गावाचं नाव काय दादा? गावाचं नाव काय तुमच्या? पिंपळगाव कोलते. का बरं कोणाला दिली होती जबाबदारी. बोलते पिंपळगाव. भोकरदन तालुका. नोंदी लावाची जबाबदारी दिली कोणाला होती. ठीक आहे लावा त्याला निलंबित करा दादा. साहेब. दादा एक दोन निलंबित झाल्यावर तालावरी त्याला नोटीस द्या. कोण आहे कलेक्टर. कोण लाव त्याला कलेक्टर. कलेक्टर असते कुमार पांडे. ते हे आलते तिथं. ते 4-5 गावं तपासले. महेश भाऊ आलते ना? नोंदीच सापड कोणीच हो, ते किनगावच्या नोंदी सापडल्या ना? नोंदी सापडल्या किनगावच्या. पण ग्रामपंचायतली लिस्टच लावली नाही. तिथं यादी लावली का गेवरा तालुक्यातल्या? सगळ्या सरपंच कोणी पूर्ण. किनगावचा? तुमच्या गावात सापड्या का? किती सापड्या? कोणता तालुका. ताकडगाव गेवरा तालुक्यातले सरपंच आहे, त्यांच्या गेवरा गावात लावलेले. तालुका टाकरगाव अशा जेले आम्ही फोन लावून नोंदी सापड्या का? विचारतो. लिस्ट लावलीच नाही गावागावात. नोंदी सापड्या आहेत का? नाही मग त्याला कारवाई करावं. असं कसं काय. हे तुमचं जालन्याचं हे किनगावचं विचारून घ्या. ते तुमचं नगर अधिक साहेब किनगावचं विचारून घ्या. अंबडचे तहसीलदार आहे. इथं यादी- बसले. बाजूच्या यादी गावची ग्रामपंचायतला नोंद- लावली का? आता सापडलं नोंदणी लावली. हे असं बरोबर नाही आहे. हे चांगली गोष्ट नाही आहे. अहो पण ते खाली कारवाई होत नसेल तर अर्थ काय. तुम्ही आम्हाला तोंडावर पाळायला आले का. तुम्ही एक सांगा आयुक्त हे चांगली गोष्ट नाही आहे. मला भोकरदनला जालना आहे. जिथं जिथं अशी कारवाई असेल त्याच्यावर कारवाई करा. हे 10-15 निलंबित होऊ द्या म्हणजे मग तालावर येईल. हे बरोबर नाही आहे. हे तुम्ही आम्हाला तोंडावर पाळत असाल तर मग आम्ही तुमच्या कार्यालयात येऊन बसू. मग तुम्ही पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत नसेल तर मग आता तुम्ही मग आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल. हे चांगलं नाही आहे. हे चांगलं नाही आहे. रॉंग आहे. तुम्ही आढावाच घेतला नाही. मग याचा अर्थ तुमचा कलेक्टर काय झोपा काढतो का तिकडे. तुम्ही ज्यानं लावल्या नसन लिस्ट त्याच्यावर कारवाई करा. ते नायब तहसीलदार असन काय असन सगळ्यावर कारवाई करा. हे बरोबर नाही आहे. चांगलं नाही आहे. ओके भाऊ आता दुसरा ते चकलांब्याचे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते त्यांच्या गावात नोंदी सापडल्यात आणखी लावली नाही यादी. काय चूक आहे आमची. पण नोंदी मिळाल्याची उदाहरणं पण आहेत लावलेली. भाऊ यांचं गाव कुठलं आहे? अहो ते कुठे नाकारतो आम्ही. हे बाकीचे तुम्ही तुमचीच बाजू धरणार का कावावी. आता दोन्ही आहेत तुमचं ना. नाव तुम्हाला 20 तारखेचा आता आम्हाला द्या नाही तर तुम्ही उठाय तू. हा तुमचीच बाजू लावून धरणार. आमचं वाटलं झालं राव लेकरांचे फासे घेतला. असं काय करतो तुम्ही. हे बच्ची भाऊ मध्ये पडेत म्हणून आम्ही व्यवस्थित चाललंय हे मॅटर. चुका तुम्हीच करणार आणि तुमच्या बाजू नुसतं लावल्या सांगा लागले. हे गाव सगळी इथून उघडे पडेल. तेव्हा सकाळपासून ते बसले पत्र घेऊन त्याच्या हातात कागद असू 2 महिने झाले त्याला पत्र द्या नाही. ते म्हणून तुम्हाला वेळ मिळाल्यावर देईन मी. असला अधिकारी असतो का. कोण कुठला तालुका आहे? तालुका कुठला आहे? हे कुक्कळगावचं एक पत्र सापडत आंबड तालुक्यात. हे नवीनच लफडे काय काय सांगा तिथून सांग काय. खालचे अधिकारी काम नाही करत. इकडे घ्या ती घ्या. हा बाकी का निग्राय धरायची. निजामकालीन का निग्राय धरायची ती बघा. निजामकालीन त्यांच्याकडे नोंदी आहेत. का निग्राय धरायची धरायलाच पाहिजे. का नाही धरायचे. त्यांना हाकून देते. 1.5 महिने झाले ते येडे घालते. ते एडीएम कसा लागलाय आम्हाला आंबरला. त्यांनीच हल्ला घडून आणला. पाठीमागचा जे झालेला हल्ला त्यांनीच घडीला आलाय. काय झालं. ऑनलाईन दीड महिना झाला. अरे पण एवढ्या वेळ लागते का. कोण आहे ते एसडीएम. ते एडीएम नेच हल्ला घडून आणलेला यो आमच्या डोक्यात पडायचं. देवराज साहेब काल ते परवा 2 दिवस अगोदर आपण त्या मराठवाड्यातल्या यांचंच नाही चाललं. हे पुऱ्या राज्यात असं आहे. विभागीय आयुक्तांना पत्र काढले आणि प्रत्येक गावात ग्रामपंचायतले नोंदी लावायचं सांगितलं. 75% गावात नोंदी लावल्याच नाही. गावात नोंदी निघाल्या. आपण ग्रामपंचायत लावा तिथं शिबिर भरा केलं. पत्रक काढल्यावर कलेक्टर काम करत नाही. एसडीओ काम करत नाही. तहसीलदार काम करत नाही. तर कसं होणार आहे मग. आम्हाला पाठवता. तुम्ही एक सांगा हे चांगलं नाही. याच्यावर कारवाई झाली. बरोबर बोलतात भाऊ. बोलून देतात.
हे असं असेल ना मग हे मी समाजाकडून तिथं येतं. थोबाडी देऊन मारून चालेल त्या तहसीलदाराला. हे चांगलं नाही आहे. मग आम्हाला पाठवता कशाला मराले इथं? नाही बोलून चालत नाही हो. कारवाई पाहिजे मला. सस्पेंडच करावं लागेल. तुम्ही सांगा दिलेल्या कारवाई तुम्ही या. त्यांचं म्हणणं कसं आहे का ज्या नोंदी सापडल्या असेल त्या ग्रामपंचायतीला लावा. तिथे तुम्ही शिबिर घ्या. ह्या जिथं हे अंबडला तालुक्यात उपोषण सुरू आहे किंवा आंदोलन सुरू आहे तिथल्या अर्ध्या गावात तुम्ही नोंदीचे कारवाई पूर्ण होत नाहीये. मग ते त्यांचा जीव संतापणार नाही का? काय म्हणून ते आंदोलन हे करणार आहे तिथे? हे प्रशासनाच्या या अशा बिंदास तुम्ही थोडा कलेक्टर वाईज ते 1-2 निलंबित केल्याशिवाय याला कारवाईला गती येणार नाही. मी सांगतो. हे असं तुम्ही पत्रक काढून देता आणि आम्ही याचं तोंडावर पडायचं हे धंदा आपण नाही करणार. 5,000 कमेंट आले का साहेब? खाली कारवाई नाही होत. तुम्ही सचिव म्हणून तुम्हाला सांगतोय. आता हे सगळे लोक तिथं आहे ते म्हणतात आमच्या गट नोंदी लागल्या नाही, आमच्या गट नोंदी लागल्या नाही. मग असं झालं तर मग आम्ही कशाला इथं येऊन बसायचं काम ना भाग? तुम्ही कारवाई करा. 1-2 ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. चांगलं नाही आहे इथं भाऊ. दुसरं एक सांगतो आता जाता जाता शेवटी हे माझं फेसबुक लाईव्ह सुरू आहे. याच्यावर 5,000 कमेंट पडलेत आमच्या गावात तपासले नाही म्हणून आणि नोंदी असून लावल्या नाही तुम्ही याच्यावर. ती पोलीस सांगतात म्हणून मी तुम्हाला इकडे सांगायला. ते टाईट करावं लागेल. ते नाही तर ग्रामपंचायत वाईज तुम्ही नोडल ऑफिसर निवडला पाहिजे. जिओ टॅगचे फोटो मागा. वेळ काळ सगळं ठिकाण आलं पाहिजे. जिओ टॅगचे फोटो मागा. कसं आहे आता हे प्रशासकीय काम आहे. पण तुम्हाला माहित आहे का हे प्रशासन किती म्हणजे एवढं सगळं तामती तलवार असल्यावरही हे असे वागत असेल तर चुकीचं आहे. नावेला तुम्ही चला आमच्या सोबत. मी तर आहेच ना सोबत. जाऊ द्या. हे तुमचा ड्राफ्ट सध्याचा मान्य आहे. 54 लाख पत्र देईपर्यंत आपण वाट बघू. 20 जानेवारीपर्यंत चला तुम्ही आमच्या सोबत. मी तर यायलाच तयार आहे ना. मला काय आपण समाजाकडून हे समाजाचं भलं झालं तर याच्यात माझे आहे. ते ड्राफ्ट मान्य आहे. बस का? ड्रॉप मध्ये फायनल करायचं नाही ते मी आज वाचतो म्हणलं त्यांना. ते तुम्ही आले होते जरा समजून सांगितलं मला. नाही मी ते सोडून दिलता विषय. तुमच्यामुळे डोक्यात घेतलाय. ते जरा समजून सांगितलं. मी याला आज रात्री वाचतो. 54 लाखाची जबाबदारी यांच्यावर टाकून द्या आणि तुम्ही मोकळे आजपासून आंदोलन तयारी करा. आपले लोक बैलगाड्या घेऊन तिकडे इकडे. हो नाही विनोद नाही. हे ठेपेल नाही येत असे. आपली मुंबईची तयारी होईल. यांना फक्त एवढंच सांगायचं जाऊन राम राम. तुम्ही 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र विचार द्या. त्याच्या परिवाराला द्या. परिवाराची वंशावळ घ्यायची गरज नाही. मग मात्र सगळे एक मिनिट आता मग मात्र हे त्याला लागू होतं. ही आधी काढून उपयोग नाही 54 ला दिल्याशिवाय. पण नोंदी गेल्यानंतर ज्यांनी अर्ज केला त्याला प्रमाणपत्र द्या असं म्हणा. तेवढी दुरुस्त करा. त्यांनी नका देऊ द्या. अर्ज नका करू द्या. आपण नाही जबाबदार मग त्याला. हा बरोबर. आपण नाही जबाबदार त्याला. त्यांनी नाही केलं. परंतु 54 लाखाला पत्र द्यायची कारवाई जर सुरू केली गावागावातून यांनी अर्ज भरून घ्यायला किंवा द्यायला याद्या लावल्या तर होतंय. विशेष बाब करून टाका. आज रात्रीतून प्रशासनावर ढकलून द्या. सगळं प्रशासनावर 24 घंटे काम करायचे. यांनी 54 लाख पत्र द्यायचे. अर्ज कोणी केला नाही म्हणून त्यांनीच लिहायचं याने अर्ज केला नाही म्हणून. आणि आपल्याला ड्राफ्ट 20 तारखेला यांनी द्यायचं. किती पत्र दिलेत ते मग त्याच्यानंतर याचा विषय आधी याचा विषय नाही. याचा मी आता रात्रभर अभ्यास करतो. तुम्ही आता निवांत राहा. तुम्ही एवढं सांगा 54 लाख पत्र द्या. नाही तर 20 जानेवारीला मी बी चाललो. जरा आम्हाला गावा घे. तुमच्यासाठी राहू द्या. पण त्याच्यावर तुम्ही उद्या कधीपर्यंत सांगणार? उद्या सांगतो आम्ही 11-12 वाजता तुम्हाला. ठीक आहे. ते एकदा फायनल करून टाका. आणि हे यंत्रणा बघा आता ही कशी. हे यांच्यावर बघा रात्रीतून काय काय करता येईल. प्रमाणपत्र तर जाते. रेकॉर्ड लई आहे. शाळेचा रेकॉर्ड आहे. देवीचा आहे. आणखीन याचा नाही घेतला. इथं जवळपास 1 लाखापेक्षा जास्त पुरावे राक्षस भाऊंचे ते घेतले. ते तर आपण आधी सूचना टाळतो. काहीच घेतलं नाही यांनी. आणि आता 20 ला आपल्याला तिकडे जायचंय ते यांनी सुरू केले आता तपासायला. नाही हे तुम्ही सांगितल्यामुळं हे तर 23 डिसेंबरला सांगितलं होतं ना मी. का नाही हॉटेलला प्रमाणपत्र द्या म्हणून. हे आज नवीन सांगितलं काय? त्याचे रेकॉर्ड चॅनलवर आलेले. हे तरी बरं झालं समजून ठेवते. मला याड्यातच काढ असत. मी बारकुसाक दिसतो. मला कोणी घुमीत आहे. चलो धन्यवाद. राज्यात कुठंच नाही. किती प्रमाणपत्र दिली याची माहिती द्या अशी मागणी या ठिकाणी जरांगे पाटील यांनी केली. तसंच 20 तारखेपर्यंत वाट बघणार आणि मुंबईत जाणार असा इशाराही त्यांनी दिला. यांना धोरणाला लावा ना.
बरे आपली समाजाची बाजू शेफ आहे. हे असंच करतील, आणखीन 5-6 महिने ढकलीतील पुढं. पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे. हो, कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाहीत. तुम्हाला माझी हात जोडून विनंती, शपथ सांगतो मी तळतळी ना, मुंबईत मराठी उठणार नाहीत. आणि डोक्यातून ते काढून टाका, हाणूत मारू ते याच्यासारखा प्लॅन ते माग आंतरराष्ट्रीय केलता ते तर शपथ सांगतो डोक्यात सुद्धा नका आणू. हो, तुम्हाला शासन म्हणून बोलतो. आता हे तर आमच्या बाजूने, त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा. तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात आणू नका. तुम्हाला वाटतं सण सत्तेच्या हाताला लांब असतात, पुऱ्या आयुष्यातून उठवते मराठी. कारण पहिल्यासारख्या मराठीने राहिल्या आता ते एकदम कट्टर झालं, राजकीय जीवनातून पुरं उठवते. विशेष नाही आता हाय प्लॅन सुरू आहे तुमच्या, हे बनवून चालू काय म्हणते त्याला, ट्रॅप रचना चालू माझ्यावर 4 रचिले. आणि मी आधीच समाजाला सांगून भेटवले, तर आता मरायला तुमच्याकडे तिकडे निघालोय. शासन एवढं सकारात्मक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी काय केलं सकारात्मक? पण हे एवढे निर्णय कोणतं होत आहेत. सकारात्मक कुठं? आता बघा ना, आजचा निर्णय 18 जानेवारीचा बघा, काय? मराठवाड्यातला हे काढला ना आता ग्राम. आता ठीक आहे, या प्रशासन द्या ना मग, आम्ही आता भाऊला दिला ना शब्द, द्या ना 20 तारखेपर्यंत. आम्ही कुठे नाही म्हणतो. आणि तसा तर भाऊ वेगळा शब्द आहे. भाऊ म्हणलेला 6 दिवस लागतील, मग 54 लाख द्यायचे असले तर मला लागून द्या 22 तारखेला पुण्यापाशी. आम्ही तिथं ट्राका घेतो 12 गुलालाचे. देशात असं कोण नसन दिल्यावर गुलाल टाकणार, काम झाल्यावर म्हणजे जाय तिकडं आम्ही गुलाल टाकायला येतो तुमच्यावर. चला दादा, मुख्यमंत्री रात्रीच बदलतो, मग आरक्षण द्यायला एवढा उशीर का? हो, ते बाकीच्या वेगळी गप्पांना गोष्ट घालून आहे येतो. रे राजा. काय बाकीच्या ना इथं आरक्षणाला डोका लावा, राजकारण नाही करायचं इथं. तोच विषय आरक्षणाचा. आरक्षण आहे का हे? राजकारण करायला नाही इथं. फक्त मराठा म्हणून यायचं कुणी असलं तरी. मी व्यासपीठात सुद्धा कोणाला बसून देत नाही. इथं फक्त मराठा म्हणून यायचं. आणि मराठा म्हणून भांडायचं, मग ते पुढचा कुणी असो, ते प्रधानमंत्री असो नाही तिकडे मुख्यमंत्री असो. चला मग आम्ही येऊ का? हो दादा. आता काय बोलायचं आहे? आता सगळं बोललो ना मी. हा, आता मी नाही बोलत. फक्त लेपल घेऊन टाका, फक्त लेपल. हो, मी बोलणार नाही. नाही बोलणार. तुम्हाला टीव्ही वाले काय बस मान्य केला ना त्यांनी, मोठी गोष्ट सुद्धा उद्या मान्य करणार आहे. आता त्यांनी बोलले मान्य केला. ते आमचा वैयक्तिक दोघाचा शब्द आहे, ते इकडं नाही, सरकारसाठी नाही. सरकार जाऊन द्या ना, पण मी वाचून सांगतोय हे बी म्हणलोय ना, आम्ही दोघं आंदोलन घेत अशी कपडत नका करू आमच्या दोघात तरी. 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या. त्यावेळेस आम्हाला तुला मसुदा काम येईल. त्यांचं सरळच भूमिका आहे. मग आता ते सगळं झालं ना, आपलं बोलणं झालं ना. नको आता. त्यासाठी दिवसभर बसला. चला आम्ही येतो, मग विस्तार केले. भाऊ चला. हो, मुंबई जायला आम्हाला पर्यंत किती प्रमाणपत्र दिली त्याची माहिती द्या, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे यांची भेट घेतली. आता हीच पार्टी जॉईन करा तुम्ही.